येथे महाराष्ट्रातील कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पार पडलेल्या राज्यस्तरीय महासभेत कोळी महासंघ या संघटनेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रमेशदादा पाटील यांची पुन्हा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कोळी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय महासभा लोणावळा इथे आयोजित करण्यात आली होती। या महासभेला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कोळी महासंघाचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोळी बांधव उपस्थित होते। सर्व कोळी बांधवांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी रमेशदादा पाटील यांना कोळी महासंघाचे अध्यक्षपदी म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा ठराव सर्वांसमोर मांडलाय आणि या ठरावाला सर्व उपस्थित कोळी बांधवांनी हात वर करून संमती दिली आहे। तसंच कार्याध्यक्षपदी प्रकाश बोबडी, सरचिटणीसपदी राजहंस टपके, नेतेपदी देवानंद भोईर आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तसंच नवी मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून माजी नगरसेवक तानाजी पाटील आणि विशेष निमंत्रित सदस्यपदी सरपंच निशिकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे। तर यावेळी पुन्हा एकदा ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांची कोळी महासंघाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तसंच कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, विशेष निमंत्रित सदस्य, विविध विभागांचे प्रभारी आणि या पदावरील नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्यात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारचा अभिनंदनाचा ठराव देखील या महासभेत संमत करण्यात आलाय। या राज्यस्तरीय महासभेत कोळी महासंघाने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून पुढील काळात कोळी महासंघाची दिशा कशी असेल यावर देखील चर्चा करण्यात आली आहे। अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बोलताना रमेशदादा पाटील यांनी उपस्थित सर्व कोळी बांधवांचे आभार मानून कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलं असल्याचं सांगितलंय। त्याचप्रमाणे कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोळी महासंघाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असून आपल्याला नक्की यश मिळेल असा विश्वास उपस्थित सर्व कोळी बांधवांना त्यांनी दिलाय। तसंच आपले प्रश्न सोडवण्याकरिता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज असल्याचं सांगून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कोळी महासंघाची शाखा सुरू करण्याचं आवाहन सर्व नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय। कोळी महासंघाची राजकीय वाटचाल कशी राहावी याच्यासाठी आज कोळी महासंघाची आज प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा लोणावळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या ठिकाणी आमची जी कोळी महासंघाची पूर्वीची टीम होती, जे पॅलेट ब्युरो होते, पूर्वी आमच्याकडे जवळपास 13 जणांचे पॅलेट ब्युरो होते, परंतु आज आम्ही 65 लोकांची ती टीम बनवलेली आहे। बरेचशा आमच्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली गेली। पूर्वी 10 वर्षापूर्वी 13 लोक होती, आज 65 लोकांची कार्यकारिणी झालेली आहे। 65 कार्यकारिणी ही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये हे लोक काम करणार आहेत। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागामध्ये ही कार्यकारिणी काम करणार आहे। त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष सुद्धा हे लोक निवड करणार आहेत। म्हणून या येत्या 5 वर्षात कोळी महासंघाची मजबूत ताकद निर्माण होईल। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्रातनं सर्व कोळी बांधवांना, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथे आमंत्रित केलं होतं, जेणेकरून पुढच्या 4-5 वर्षामध्ये ही कोळी महासंघाची संस्था मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होईल। याकरता आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। नाही, मुख्यमंत्र्यांचं तर अभिनंदन आम्ही करणारच आहोत, कारण मुख्यमंत्र्यांनी गेल्या 10 वर्षापासून ते कोळी महासंघाच्या, कोळी समाजाच्या पाठीमागे आहेत। अनेक काही प्रसंग होऊन गेले कोळी समाजावर, अनेक प्रसंग आले, अनेक प्रश्न, अनेक प्रॉब्लेम, अनेक काही गोष्टी या समाजाला भेडसावत होत्या, त्या सोडवण्याचं काम माननीय फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे आणि निश्चित फडणवीस साहेबांचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की ज्या आमच्या जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी यांच्यावर पेंडिंगमध्ये आहे, त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। एक समिती लवकरात लवकर गठीत करावी। KL वडणे रिटायर न्यायाधीश आहेत, त्यांची कमिटी नेमलेलीच आहे, परंतु ते कमिटी लवकरात लवकर नेमून
आमचे सदस्य घ्या, आदिवासींचे सदस्य घ्या आणि हा निर्णय लवकरात लवकर लावा हीच आमची विनंती. यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, नेते देवानंद भोईर तसंच युवा नेते ॲडव्होकेट चेतन पाटील, तानाजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.